श्रीराम. आज आपण माहिती घेणार आहोत की देवघर आपण कुठे ठेवलं पाहिजे. कारण की क्लायंटकडे गेल्यानंतर क्लायंटचे मुख्यतः दोन प्रश्न हे ठरलेले असतात. एक म्हणजे देवघर घरामध्ये कुठे ठेवायचं आणि दुसरं म्हणजे की देवघर हे किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये चालू शकेल का. तर आपण पहिला प्रश्न घेऊ की देवघर हे कुठे ठेवायचं. सर्वसामान्यांना माहिती आहे की देवघर हे आपण ईशान्येला ठेवतो. म्हणजे उत्तर आणि पूर्वच्या मध्ये जो असतो ती ईशान्य दिशा, तिला त्या ठिकाणी आपण देवघर हे ठेवतो. परंतु देवघर जर का ईशान्य दिशेला ठेवणं शक्य नसेल घरामध्ये, तर आपण ते कुठे ठेवलं पाहिजे. तर देवघर असं ठेवलं पाहिजे की आपण पाया पडताना आपला तोंड फेस हे पूर्वेकडे जरी गेला पाहिजे किंवा पश्चिमेकडे तरी असला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही देवघरची अरेंजमेंट ही करू शकता. म्हणजे पूर्व पश्चिम अशा प्रकारे तुम्ही देवघर हे ठेवू शकता. म्हणजे तुम्ही जर का पूर्वेकडे तोंड करून पाया पडत असाल तर देवांचं तोंड हे पश्चिमेकडे येतं, आणि जर का तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून पाया पडत असाल तर देवांचं तोंड हे पूर्वेकडे येते. पण शक्यतो अशा अशा ॲडजस्टमेंट प्रमाणे तुम्ही हे देवघर ठेवू शकता. जर का ईशान्येमध्ये तुम्हाला देवघर ठेवायला जागा मिळत नसेल, अशा वेळी तुम्ही पूर्व पश्चिम घराची पाहून त्याप्रमाणे ते देवघर ठेवू शकता. शक्यतो दक्षिणेकडे आपला तोंड येईल अशा हिशोबाने देवघर ठेवायचं नाही. तर आणि दुसरं गोष्ट म्हणजे की कारण की ईशान्येला ठेवण्यामागचे दोन रिझन असतात. एक तर ईशान्य दिशेमध्ये तो गुरुग्रह हा स्वामी असतो ईशान्य दिशेचा, तो आध्यात्मिकता वाढवतो, म्हणून आपण ईशान्य दिशा ही ठेवण्यासाठी सांगितलेली आहे. बरोबर. त्याचप्रमाणे परमपवित्र अशी ईश्वरी दिशा म्हणून ईशान्य दिशा आपण समजतो. दुसरा प्रश्न असा होता की देवघर हे आपण बेडरूममध्ये ठेवू शकतो का किंवा किचनमध्ये ठेवू शकतो का. तर पहिलं आपण पाहू बेडरूममध्ये आपण ठेवू शकतो का. तर बेडरूममध्ये ठेवत नाही. याचं कारण की बेडरूमचा जो स्वामी असतो तो शुक्र सांगितलं गेला आहे, आणि शुक्र हा भौतिकवादी ग्रह समजला जातो. म्हणजे चंगळवाद म्हणा, शौकीन म्हणा, असा ग्रह समजला जातो. आणि अशा वेळी जेव्हा आपण तिथे देवघर ठेवतो, देवघर हा गुरुग्रहाच्या अंमलाखाली येतं. त्यामुळे होतं काय की भौतिकवाद जास्त वाढल्यामुळे, शुक्राचा अंमल बेडरूममध्ये असल्यामुळे देवघरामध्ये असणारी जी गुरुग्रहाची जी सात्विकता आहे ती तिथे कमी केली जाते. सात्विकता ही कमी केली जाते. म्हणून शक्यतो देवघर हे बेडरूममध्ये ठेवू नये. पण त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो की जर का ठेवायचं झालं तर त्याला आपण काय करू शकतो ते. आणि दुसरा प्रश्न असतो की किचनमध्ये देवघर चालतं का. तर किचनमध्येही देवघर शक्यतो चालत नाही. याचं कारण असं की किचनमध्ये ज्या काही गोष्टी आपण वापरतो, म्हणजे मसाले, मीठ, जिरे, धने, जे काही आपले पदार्थ आहेत, त्यांचा जो ग्रह आहे तो मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली येतो. आणि मंगळ हा तापित आणि उग्र ग्रह समजला जातो. आणि आपलं देवघर हे गुरुग्रहाच्या आधिपत्याखाली येतं. त्यामुळे होतं काय की जेव्हा देवघर आपलं किचनमध्ये आपण स्थापन करतो, तर त्यावेळी मंगळ ग्रहाची शक्ती ही मोठ्या प्रमाणात तिथे वाढते. त्यामुळे देवघर किचनमध्ये असेल तर तापटपणा म्हणा, उग्रपणा तिथे जास्त प्रमाणात वाढला जातो. आध्यात्मिकता तिथे कमी होते. त्यामुळे शक्यतो किचनमध्ये हे ठेवू नये. तर आता प्रश्न असा होता की जर आपण बेडरूम, आपल्याकडे जागा नाही आहे आणि आपल्याला देवघर हा ठेवायचं आहे, तर आपण बेडरूममध्ये आपण जर का ठेवत असाल तर देवघराला शक्यतो कर्टन लावा. म्हणजे की तुम्ही झोपत असाल किंवा हे असेल तर तेव्हा तुम्ही कर्टन लावून ठेवू शकता किंवा दरवाजे बनवून घेऊ शकता. झाला प्रश्न ते करून तुम्ही ठेवू शकता. पण जर का तुमच्याकडे हॉल बऱ्यापैकी मोठा असेल तर मग तुम्ही हॉलमध्ये ती अरेंजमेंट करू शकता, जर का बेसिकली स्पेस आपल्याकडे अवेलेबल नसेल तर. पण शक्यतो किचनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू नका. कारण की किचनमध्ये तेवढं ते फलदायी होत नाही आपल्यासाठी. म्हणून शक्यतो झालं तर एक तर हॉल ही जागा ठीक आहे, किंवा तुमच्याकडे एखादा एक्स्ट्रा स्पेस असेल, स्टडी रूमसाठी तुम्ही त्याचा उपयोग करत असाल, स्टडी रूम असेल तर त्या ठिकाणी तुम्ही देवघराची अरेंजमेंट करू शकता. अशी करा की तुम्ही पाया पडताना पूर्व किंवा पश्चिमेकडे तुमचा फेस जाईल. अशा प्रकारे तुम्ही देवघराची ही अरेंजमेंट ही करू शकता.
दुसरं झालं की देवघर तुम्ही ठेवत असाल तर देवघरामध्ये एखादं सिसमच्या वस्तूचा वापर तुम्ही करा. म्हणजे सिसमचं देवघर तुम्ही वापरू शकता, पण सिसम कॉस्टली असल्यामुळे तुम्हाला सिसमचा यूज करता येत नसेल तर अशा वेळी तुम्ही एखादं स्टँड बनवू शकता किंवा एखादा पिलर बनवू शकता त्याप्रमाणे, किंवा एखादी फळी तिथे लावू शकता जो आपण स्टेप देतो जे देवघरामध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही देवघर बनवताना सिसमचाही वापर करा, आणि सिसममध्ये लक्ष्मीचा वास मोठ्या प्रमाणावरती असतो. त्यामुळे ही गोष्टही तुम्ही देवघरामध्ये करू शकता. हे होती देवघराबद्दलचे जे काही डाऊट्स होते त्याबद्दलचा हा व्हिडिओ. धन्यवाद.